चला, जिथं आम्ही गाड्या लावलेल्या आहेत त्या लोकेशनला आम्ही आता पोहोचलेलो आहे. जवळजवळ एक 5-5.5 किलोमीटरचं ट्रेकिंग झालेलं आहे. शेवट फोटोशूटने झालेला आहे मस्तपैकी आणि मेंबर्स खुश, एकदम सगळे खुश. खुश काय द्या द्या अण्णा द्या. पेरू खायला पाहिजे. शेतकरी स्वतः पिकवतात, कष्ट करतात आणि ह्या माळरानावरती विकायसाठी आलेले आहेत. काय 1-2 पेरू घेतला तर त्यांचा पण धंदा होतोय. असल्या भर उन्हात दादा पेरू विकायला लागलाय. मस्तपैकी आईस्क्रीमची गाडी लागलेली आहे आमच्यासाठी. चला, आमचा आता परतीचा प्रवास सुरू होतोय. 5.5 किलोमीटर ट्रेकिंग झालेला आहे. जाता जाता बहिर्जी नाईक, बानूरगड बघायचं ठरलेलं आहे. मस्त एन्जॉय झालेला आहे. चलो बॉस, निघलो गाडी. चला चला चला, लवकर पटा गाड्या काढा. हेल्मेट घेतो. ओके, मस्तपैकी प्रवास चालू आहे आमचा. हाय सर. कैसा लग रहा है? खूपच छान. झालं इकडे पण मस्त मस्त आहे. द्राक्षाच्या बागेनं बघा साड्या कशा नसेल. क्या मस्त नजारा है, क्या बात है. सही ना. बहिर्जी नाईक यांची समाधी, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे. बहिर्जी नाईक यांचे समाधी स्थळ जे आहे बानूरगड, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय. शतवार नमन यांना, स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे आपले बहिर्जी नाईक यांच्यामुळे बऱ्याच मोहिमा महाराजांनी सर केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या माहितीमुळे आत एक मंदिर आहे. बाणलिंग प्रसन्न नावाने मंदिर आहे. ओम नमः शिवाय. बघा आमची मित्रमंडळी यांना बालपण आठवा लागले. हाय कमान. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह, मस्त मस्त. कोण है? जबरदस्त. अरे अरे भास्करराव, होय होय. आता उलटवा. क्या बात है, क्या बात है. मस्त. आता क्षणभर विश्रांती घेतलेली आहे. बस करा. हो, बहिर्जी नाईकच्या समाधीजवळ छानसं एक झाड आहे पारंब्याचं. त्या झाडाखाली भाकरी हवी होती. बाजरीची भाकरी. नाही, मी भाकरी म्हटली. कसली असे ना, मला चालतं. बहिर्जी नाईक यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही बानूरगड येथून परतीच्या प्रवासास निघालो. मित्रांच्या समवेत आणखी एक चांगल्या ट्रेकचा अनुभव अनुभवायला मिळाला. आपल्या या दगदगीच्या जीवनामधून आपणही वेळ काढून अशा प्रकारच्या ठिकाणी भेट देण्यास नक्की यावे आणि असेच वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज पाहण्यासाठी, माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक, शेअर आणि फॉलो करावे आणि हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवावे.